नमस्कार विद्यार्थी मित्र हो. तर मागील आपला एक यूट्यूब चॅनल होता क्लासेसचा. चॅनलचं नाव साधं होतं, पण चॅनल साधा नव्हता. चॅनलचे बस 1000 सबस्क्रायबरला 2-3 सबस्क्रायबर बाकी होते आणि 1000 सबस्क्राईब झाले असते तर आपल्याला नक्कीच काहीतरी बक्षीस मिळलं असतं. परंतु काही कारणास्तव तो चॅनल बंद झाला आणि तिथं आपण क्लास घेत होतो, ते क्लास बंद झाले. तुम्हाला माहीत असेल नसेल, मी ऑनलाईन क्लास घेतो झूम मीटिंगवरती. जर तुम्हाला आमच्या ऑनलाईन क्लासमध्ये यायचं असेल तर तुम्ही क्लासच्या चॅनलमध्ये जाऊ शकता आणि इथं आपला जो नंबर आहे तिथं संपर्क साधू शकता. तर पहिला चॅप्टर आहे आता 9वीचा. आजपासून आपण 9वीचा जे सायन्स आहे ते सायन्स सुरू करणार आहे. तर पहिला चॅप्टर लॉज ऑफ मोशन. लॉज ऑफ मोशन म्हणजे काय? आता तुम्ही ऐकलं असेल न्यूटनचे काही लॉज आहेत. लॉज ऑफ मोशन. आता डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स या ठिकाणी दिलं आहे. डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स. समजा इथं एक प्रिया नावाची मुलगी आहे आणि तिचं जर इथं स्कूल आहे, स्कूलला आपण म्हणलं एस, ओके. आणि त्याच्यानंतर प्रियेचं जे घर आहे तर ते इथं आहे, तर आपण म्हणू पी. आणि प्रियाला तिच्या मैत्रिणीला पिकअप करून मग स्कूलला जायचं आहे, म्हणजे शाळेत जायचं आहे. मग तिच्या मैत्रिणीचं नाव आहे संगीता. नाही, तिच्या मैत्रिणीचं नाव आपण ठेवलं आहे शीतल, ओके, शीतल. तर शीतल मग तिला आपण एस मानू. तर प्रियंका घरून निघते आणि प्रियंकाचा एक भाऊ आहे, त्याचं नाव आहे, तसं तिथं प्रशांत दिलं आहे पण आपण त्याला अर्जुन असं नाव म्हणू, त्याचं नाव अर्जुन म्हणू, ओके. तर अर्जुन नावाचा तिचा भाऊ तो सरळ डायरेक्टली स्कूलला जातोय. त्याचं घरापासून तर स्कूलपर्यंत त्याचं डिस्टन्स आहे 1300 मीटर. आणि प्रियंकाला शीतलला पिकअप करून जायचं आहे. प्रियंकाच्या घरापासून शीतलचं घर 500 मीटरच्या अंतरावरती आणि शीतलच्या घरापासून स्कूल हे 1200 मीटरच्या अंतरावरती आहे. मग आता 1200 प्लस 500 झाले 1700 मीटर, म्हणजे 1 किलोमीटर. जे आपण त्याला म्हणतो 1.7 किलोमीटर, ओके. तर आय होप की तुम्हाला डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स हे तुम्हाला समजलं असेल असं मला वाटतं. तर बघा, आता डिस्टन्स म्हणजे अंतर. आता हे डिस्टन्स अर्जुन डायरेक्टली कुठे गेला आहे? स्कूलला गेला. मग स्कूलचं त्याला डिस्टन्स लागलं आहे किती? 1300 मीटर. आणि प्रियंका ही डायरेक्टली तिच्या घरापासून स्कूलला जाताना ती पहिले प्रियंका शीतलच्या घरी गेली. शीतलला तिने पिकअप केला आणि मग स्कूलला गेली. तर तिला पूर्ण लागला 1700 एवढा डिस्टन्स, 1700 मीटर एवढं डिस्टन्स त्या ठिकाणी तिला लागलं, ओके. ही कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाली असेल. आपण पुढे जाऊ. आता स्पीड आणि वेलॉसिटी. आता स्पीड आणि वेलॉसिटी काय आहेत नेमकं, आणि मी तुम्हाला महत्त्वाचं सांगून देऊ की जे डिस्टन्स आहे, डिस्टन्सची जी डेफिनेशन आहे ती आपल्या पुस्तकाच्या पान नंबर 2 वरती एक नंबर दिली आहे हिरव्या बॉक्समध्ये. एकदा बघून घ्यायचं आहे. ती डेफिनेशन आपल्याला पाठ करायची. बघा, या ठिकाणी दिसते, ओके. तर ठीक आहे, आपण पुढे जाऊ. आता आहे स्पीड अँड वेलॉसिटी. स्पीड अँड वेलॉसिटी काय आहे? तर स्पीड आहे स्पीड आणि वेलॉसिटी, ठीक आहे. तर स्पीड म्हणजे गती आणि वेलॉसिटी म्हणजे वेग. जर आपण मराठीमधून बघितलं तर गतीचा समानार्थी शब्द वेग हा येतो, वेग. तर मग परंतु
आपण जर सायन्समध्ये बघितलं तर सायन्समध्ये काय आहे तर स्पीड आणि वेलॉसिटीचा थोडासा वेगळा संबंध आहे, म्हणजे वेगळं काहीतरी त्याच्यामध्ये डिफरंट आहे, काहीतरी वेगळं आहे, त्याच्यामध्ये बदल आहे. तर तो बदल काय आहे बघू आपण. तर या ठिकाणी बघितलं तर स्पीडचा जे फॉर्म्युला आहे तो आहे डिस्टन्स अपॉन टाईम आणि वेलॉसिटीचा डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. याच्यामध्ये हा फरक नव्हे तर अजून काही फरक आहे बघा पुढे.